ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आपण बॅकनेकची डिझाईन बनवली होती कटवर्कची, तिचाच हा मी तुम्हाला समोरचा पार्ट दाखवत आहे। पहा, ह्याच्यासाठी आपण शोल्डर घेतलेलं होतं 7 इंच। आता हा फ्रंट पार्ट असल्यामुळे आपल्याला आयुक पट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा लागणार आहे, त्यामुळे आपण घेतलेला आहे 7.5 इंचावरती 4 इंचाची ह्याची आपली गळ्याची रुंदी घ्यायची आहे, प्लस अर्धा इंच आपली आयुक पट्टीसाठी जाणार आहे, त्यामुळे आपण घेतली 4.5 इंच। ह्याची गळ्याची उंची घेणार आहोत आपण 6.5 इंचावरती 6 इंचाचा रेडी राहणार आहे, अर्धा इंच आपलं शोल्डर शिलाईमध्ये जाणार आहे। अशा पद्धतीने पहा आपण मार्क करून घेतलेला आहे। आता व्यवस्थित हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि इकडे एक सरळ रेषा देऊन घ्यायची आहे। आता हे पहा, वरच्या साईडला आपल्याला इथे 2 इंचावरती मार्क करायचं। आपल्याला इथे ही कटवर्क डिझाईन तयार करायची आहे। फ्रंटसाठी अर्धा इंच बाहेरच्या साईडला जायचं आहे। थोडासा हलक्या हाताने पहा, आपल्याला वरच्या पॉईंटपासून खालच्या पॉईंटपर्यंत असं क्रॉसमध्ये असं कर्व शेप थोडासा हलकासा असं देऊन घ्यायचा आहे। अर्धा इंच जे पॉईंट आपण बाहेर घेतलं होतं त्यासाठी। आणि हे पहा, आता अशा पद्धतीने आपण याला कर्व शेप असा देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला इकडे एक सरळ रेषा देऊन घ्यायची आहे। 6.5 इंचाच्या पॉईंटपासून वरती आपण 2 इंच केलं तिथपर्यंत एक सरळ रेषा व्यवस्थित अशी देऊन घ्यायची आहे आणि इथे आपल्याला कटवर्क डिझाईन बनवायची आहे। तर यासाठी आपण मागच्या पार्टला 1.5 इंच अंतर घेतलं होतं, सेम त्याच पद्धतीने समोरच्या भागासाठी 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं व्यवस्थित असं 1.5 इंच बरोबर गळ्याच्या साईडने घ्यायचं आहे। आयुक पट्टीच्या साईडने एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि पलीकडच्या साईडने थोडंसं बरोबर असं घ्यायचं आहे 1.5 इंच। हे पहा, जिथे मी मार्क करते तिथून आपण 1.5 इंचावरती पॉईंट केलेला आहे। इकडे आपले बरोबर 3 असे कटवर्कचे 3 पार्ट्स होणार आहेत, व्यवस्थित असे पाहून घ्या। झाकणच्या सहाय्याने आधी ड्रॉ करायचे हलक्या हाताने आणि त्यानंतर व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे। हे पहा, 1.5 इंचावरती बरोबर आपल्याला असं व्यवस्थित असं ह्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। आयुक पट्टीच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा राहणार आहे, ते आयुक पट्टीमध्ये जाणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला 3 असे बरोबर पॉईंट टू पॉईंट असे मार्क्स करून घ्यायचे आहेत 1.5 इंचाच्या अंतरावरती। हे पहा, व्यवस्थित असे 3 आपले मार्क देऊन झालेले आहेत। हाताने करायला सोपं असतं, एवढं काही प्रॉब्लेम येत नाही। व्यवस्थित हाताने प्रेस करायचं, खालच्या साईडला उमटवून घ्यायचं आहे। आता आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती याला ठेवून घेणार आहोत। हे जॉईंट केलेलं आहे। हे पहा, माझ्याकडनं इकडे कॅमेरा बंद झाला होता, त्यामुळे मी डबल तुम्हाला परत शिलाई मारून दाखवत आहे। व्यवस्थित अशी दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं आपल्याला अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे। मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ बाजूने ठेवायचं आहे आणि अस्तरचा कपडा त्यावरती ठेवून व्यवस्थित असं जशी आपण डिझाईन मार्क केली होती त्याच पद्धतीने व्यवस्थित अशी आपल्याला ती स्टिच करून घ्यायची आहे। तो मधला पार्ट जो आहे तो आपण कट करून घेतलेला आहे आणि त्यावरती अशी शिलाई देऊन घेतलेली आहे। आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करायचं आहे आणि त्यानंतर नॉचेस देऊन घ्यायचे आणि व्यवस्थित अशी आपल्याला जशी आपण कटवर्क तयार केला होता त्याची बरोबर अशी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शेप देऊन अशी डिझाईन करून घ्यायची आणि त्यावरती व्यवस्थित अशी दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित एकदम एकावर एक कपडा येईल याची काळजी घ्यायची आहे। अस्तरचा कपडा बाहेर निघू द्यायचा नाही आहे, मेन फॅब्रिकचं थोडंसं दिसलं तरी चालेल। अशा पद्धतीने आपल्याला यावरती दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। 3 आपले कटवर्कचे 3 पुढच्या साईडला असे 3 पार्ट्स झालेले आहेत बघ। पहा, व्यवस्थित असे जर 1 इंचावरती घेतलं तर तुमची 4 आले असते। मी 1.5 इंच अशीच मागच्या साईडने घेतलेली आहे, त्यामुळे मी फ्रंट साईडला 1.5 इंच घेतलेला आहे। बॅक साईडचा आपला जो याचा व्हिडिओ आहे तो मी आपल्या चॅनलवरती काल अपलोड केलेला आहे, आधी तो व्हिडिओ पाहून घ्या, त्यानंतर फ्रंट साईडची डिझाईन पाहून घ्या। खूप सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जशी आपण डिझाईन बनवली होती सेम त्याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी ती स्टिच करून घ्यायची आहे। फ्रंट आणि बॅक दोन्हीही व्हिडिओ मी तुमच्यासाठी पहा व्यवस्थित शूट करून सेंड केलेले आहेत पहा आपल्या चॅनलवरती। अशा पद्धतीने ही पहा आपली तयार झाली आहे ही फ्रंट पार्टची डिझाईन। आता छोटासा मी कार्डचा हाफ पॅच काढून घेतलेला होता, त्याला दोन्ही साईडने शिलाई देऊन घेतलेली आहे आणि रेडी केलेला आहे। आता इथून पहा, कॉर्नरपासून आपल्याला जिथे आपण बाई जोडणार आहोत त्या साईडने आपल्याला 3.5 इंच किंवा 3 इंचावरती मार्क करायचं आहे। मी 3.5 इंचावरती मार्क केलेला आहे। मला थोडा मिडलला काठ हवा होता, तुम्हाला जर तिरकस हवा असेल तर तुम्ही 3 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे। आणि हा जो आपण फोल्ड केलेला आहे काठाचा जो पार्ट आपण काढून घेतला होता तो फोल्ड करून घेतलेला आहे, व्यवस्थित सरळ बाजूनीच ठेवायचा आहे। हा फ्रंटचा जो पार्ट आहे तोही सरळ बाजूनीच आहे,
त्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि क्रॉसमध्ये अशी व्यवस्थित अशी आपल्याला त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे, जिथे आपण नेकची डिझाईन बनवली होती तिथपर्यंत. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हा काठ लावून घ्यायचा आहे. ह्याने आपल्या ब्लाऊजचा लूक खूप सुंदर येतो. दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित अशी आपल्याला ही काठ लावून घ्यायची आहे. माझा काठ खूप ब्रॉड होता, त्यामुळे मी त्याचा हा पार्ट काढून घेतलेला होता आणि जो मोठा पार्ट होता तो मी बॅगच्या डिझाईनसाठी वापरलेला आहे. व्यवस्थित अशी दोन्ही बाजूने प्रॉपर शिलाई देऊन घ्यायची आहे. आधी काठाला दुमडवून मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतरच हा काठ वरती ठेवून फक्त अटॅच केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता एक्स्ट्राचा जो काठ आपला राहिलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा फिनिशिंग सहित. हे पहा, अशा पद्धतीने आपली ही फ्रंटची डिझाईन तयार झालेली आहे. खूप इझी आहे, एकदम मस्त असा हा ब्लाऊज दिसतो. खूप सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पहा, हे पहा, आपण दोन्ही पार्ट्स असे व्यवस्थित रेडी करून घेतलेले आहे. त्याचे जी आपली कटिंग असते सेम तशीच आहे. जर तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. 34 साईजचा हा ब्लाऊज आहे. आता ह्याला मी पहा तुम्हाला समोरचा हा प्रिन्स कटचा जो पार्ट आहे तोही जोडून दाखवते, कशा पद्धतीने आपला हा समोरचा पार्ट रेडी होणार आहे. आईहूक पट्टी वगैरे लावलेली मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे. फक्त तुम्हाला मला समोरच्या नेकची डिझाईन दाखवायची होती, त्यामुळे एकदम छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी हा मी केलेला आहे. नक्की एक वेळा पहा. हे पहा, व्यवस्थित अशी आपल्याला प्रिन्स कटचा हा जो पार्ट आहे तो जोडून घ्यायचा आहे. आणि हे पहा, अशा पद्धतीने आपला हा फ्रंट पार्ट रेडी होणार आहे. आता याला आईहूक पट्टी लावून घ्यायची, म्हणजे हा समोरचा पार्ट आपला रेडी झालेला आहे. पहा, अशा पद्धतीने आपला हा फ्रंटचा नेक तयार होणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.